याच प्रकारे आपलं गाणं चालू आहे. गाय छापतो ना तिकडे कुठं जायचं सांगतो तुम्हाला कुठं जायचं होते त्याच्यामुळे दर्शन तर काय झालं नाही, बाहेरूनच घ्यावं लागलं. कारण तुमचं आम्ही म्हातारे झालो, आमची गुडघे दुखताय म्हणून आम्ही सावलीत आमचं काय दुखत बिकत नाही. नमस्कार मंडळी, नवीन एक दिवस नवीन एक ब्लॉग. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण उद्याला जेजुरीला जाणार आहोत आणि आज आपण आलो आहेत पुण्यामध्ये. प्रॉबेबली म्हणजे आज आपल्याला जेजुरीला जायचं नव्हतं. आज आपण आधी पुण्याला मोशीमध्ये आलो काकांकडे. आपले काका राहता इथे मोशीला पाठीमागे, तर त्यांच्याकडे आलो. रात्री जवळपास 3-4 वाजेच्या आसपास, सॉरी 1:30 ते 2 वाजेच्या आसपास निघालो होतो. 6 वाजता इथे पोहोचलो, नंतर झोपलेलो. आता उठलो, जेवण वगैरे केलं आणि इथून आळंदी फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपण आळंदीला आता जातोय. आळंदीला गेल्यानंतर आपण आळंदीचं दर्शन घेऊ, त्यानंतर घरी येऊ. घरी आल्यानंतर पुन्हा नाश्ता केला, चहा करायचा आणि त्यानंतर आपल्याला जायचं देहूला. आणि देहूनंतर आपण उद्याला जाणार आहोत जेजुरीला. तर सिरीजमध्ये बनवून राहील 2-3 दिवस ब्लॉग खूप छान येतात. आता गाडीत तर मी एकटा आहे, बाकी पब्लिक येते. सगळे एकदा गाडीत बसले की मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो, ठीक आहे. तर चला निघूया आता. बसा सगळे. काय झालं? तुम्हालाच व्हिडिओ देण्यात काही प्रॉब्लेम नाही ना? ब्लॉग मध्ये येण्यास काही प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे. तर एवढी पब्लिक आहे आपल्यासोबत. आपला भाऊ निलेश, त्याची बायको प्रियंका, आपली मदर आणि सिद्धूची बायको रोहिणी. तर इथून आपल्याला डायरेक्ट जायचंय आळंदीला. प्रियंका आणि फेमिनिस्ट पगारामुळे सवय झाली. प्रियंका तर आळंदीला जाऊ. याच प्रकारे आपलं गाणं चालू आहे. गाय छापतो ना. अरे काय गायच्या जरा थोडे चांगले देवाधर्माचे गाणे काय? लावा ना. काय देवधर्माचे? देह विठ्ठल. कोणता? देह विठ्ठल. देह विठ्ठल. हे बघ, याच प्रकारे मम्मीच्या सांगण्यानुसार देह विठ्ठल. विठ्ठल झाला. देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. आलोत आता आपण आळंदीच्या मंदिरात आणि समोर मंदिर आहे आणि हे पा काय चालू आहे. नको 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 नको. हा सर, कोणती ब्रँडचं पाहिजे तुम्हाला? बाई म्हणजे ऊन आम्हाला नाही लागत, फक्त त्यांना लागतं नाही का? ओ दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. तर आता असं ठरलेलं आहे की आपण फक्त दर्शन घेऊन घेणार बाहेरून आणि निघणार पुढे. कारण विषय असा आहे की गर्दी खूप जास्त आहे ना, आपल्याला लवकरात लवकर पावधनला पण जायचं आहे. तर मी काय म्हणतो, ऐका ना, तुम्हाला दोघांना मी एक प्रश्न विचारतो. मंदिरात येऊन दर्शन भेटलं आणि कसं वाटतं? एकदम छान, एकदम छान छान. एवढा लांब. तुला ग काय मंदिरात येऊन दर्शन नाही घेतलं कसं वाटतं? खूप गर्दी होती त्याच्यामुळे दर्शन तर काय झालं नाही, बाहेरूनच घ्यावं लागलं. कारण तुमचा काय विषय रे? आता दर्शन झालं नाही, पण ठीक आहे, बाहेर दर्शन झालं चांगलं. बाहेर दर्शन झालं. मला भगवंताच्या पायरी लावणं, पाय जरी लावला तरी दर्शन मिळालं सारखं वाटतं. डोकं लावला असतं ना, लोटांगण नाही रे. येतं ना मग. चला गोळ्यावाले. तर आता समाधी स्थळ जे आहे, जे मंदिर आहे मेन, तर तिथून आपल्याला इकडे जिथे तिकडे कुठं जायचं सांगतो तुम्हाला कुठं जायचं. बसून घ्या थोडंसं. बाहेर ऊन आहे म्हणून सावलीत बसायचं नाही. आम्ही म्हातारे झालो, आमची गुडघे दुखताय म्हणून आम्ही सावलीत आमचं बसतो. काय दुखत बिकत नाही. मग चल मग चल चल आम्ही अजून चल 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 मॅरेथॉन करू का? पिशी उठा, मॅरेथॉन करू का? पिशी उठा, पिशी उठा, पिशी उठा.
चल मॅरेथॉन करू चल आत्ता आपण ज्ञानेश्वर महाराजांनी जी चालवलेली भिंत आहे ती बघायला चाललोय. तर त्या भिंतीचा असा इतिहास आहे की चांगदेव नावाचे एक प्रसिद्ध योग पुरुष होते. तर त्यांना त्यांच्या शक्तीवर खूप अहंकार होता. त्यांनी काय केलं, वाघाला वाहन बनवलं आणि सापाचा असा हातात साप घेतला, वाघावर बसले आणि ते ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीसाठी आले. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे भावंड म्हणजे सोपान, मुक्ताबाई आणि नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली हे 4 जण ज्या भिंतीवर बसले होते ती भिंत हीच आहे ना. तर ती भिंत ज्ञानेश्वर माऊली यांनी उभी भिंत चालवली. ते बघून जे चांगले होते त्यांचा अहंकार कमी झाला आणि ते थक्क झाले आणि त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना गुरु मानलं. असा काही इतिहास आहे या भिंतीचा. ठीक आहे. तर हा जो एरिया आहे हा त्या भिंतीचा एरिया आहे. ठीक आहे. तिथं ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आहेत. तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आहेत तिथे. हा ब्लॉग बनवतो ना. नाशिकचा पोऱ्या, नाशिकचा पोऱ्या म्हणून याच ब्लॉगमध्ये. कुठला आहे कुठलं प्रॉपर आळंदीचंच आहे. ओके. असं आहे सावली ते भाई ब्लॉगच बनवतो नाना. या भिंतीबद्दल माहिती का नाना तुला काही? मग का चालवली होती सांग. कोणते स्वामी? चांगदेव महाराज. हां. तर ही ती भिंत आहे जी चालवली आहे. बट आता तिला आहे ना पूर्णपणे दगडांनी कव्हर करून दिलेलं. लाईक लोकांनी काय म्हणजे ते दिसत नाही का आत काय? नाही कशी दिसेल पूर्ण पॅक केलेली. तर लोक तिच्या माती वगैरे भिंती वगैरे काढून घेऊन जात होते. लाईक त्याच्यामुळे ती भिंत पूर्ण दगडामध्ये पॅक करून दिलेली. तर अशी काही जागा आहे. याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेवाचा अहंकार कमी केला होता. तर अशी काहीतरी हिस्ट्री आहे. ठीक आहे. सगळं माहिती आहे तर तू काय सांगशील या आळंदीबद्दल? परीक्षा चालू झाली आता. कन्फ्यूज नको बरं का बाई, काही टेन्शन नको. अजिबात करू नको. काय सांगशील तू? जय हरी. टेन्शन नको घेऊ बाई, टेन्शन नको घेऊ, देवाचं दर्शन घेत जा. टेन्शन नको घेऊ नाना. चल बाई ऊन एवढं घाण लागतंय ना डायरेक्ट काय सांगणार डायरेक्ट. तर जे आपले आईन ते सगळे तिकडेच थांबले. ते डायरेक्टली बोलले की भाई तू गाडीकडे घेऊन ये. आता आपण जिथं आपण गाडी पार्क केलेली आहे तिथं गाडी घ्यायला जाणार. गाडी घेऊन मग तिथे जाणार. खूप छान असं बोलू भाई. उद्या जेजुरीला तर काय होईल आणि काय नाही सांगता येत. अर्ली मॉर्निंग आपल्याला निघायचं इथून. उद्या सकाळी जेजुरीला जाण्यासाठी 4-1 वाजेच्या आसपास निघू, जेणेकरून आपल्याला प्रॉपर असं दर्शन लवकर भेटेल ऊन होण्याआधी. कारण आपल्याला उद्या कडेपठार पण जायचं. तर फायनली आपलं आळंदीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुन्हा मोशीला काकांच्या घरी जाऊन नंतर कुठं जाणार आहे? अरे खूप ऊन आहे रे. देहूला जाणार आहे. देहूला. तर निघा. ऊन तर लय मजबूत आहे बस. ऊन उन्हाचा विषयच नाही.